हे नाही एकच आहेत क्वेश्चन. तिथे x इक्वल टू टॅन थिटा ठेवलं तर हेच येते प्रॉब्लेम. फक्त सबस्टिट्यूशन करावं लागतं. टॅन थिटा ठेवलं म्हटल्यास मी तुम्हाला करून दाखवतो इथं. म्हणजे हा प्रॉब्लेम हा सेमच आहे, फक्त हे विदाऊट सबस्टिट्यूशन आहे. तिथं सबस्टिट्यूशन केलं की हेच येत आहे, फक्त x जागेवर थिटा येत आहे. मी सांगतो आता बघा, फक्त डायरेक्ट करतो. इथं ऑर लिहिलं ना मी, हे आणि हे प्रॉब्लेम एकच आहेत. अगोदर ह्याला सोडून दाखवतो. पहा, 0 x इक्वल टू टॅन थिटा घेतलाय, ठीक आहे ना. तर लॉग 1 प्लस टॅन थिटा अपॉन x म्हणजे टॅन थिटा सबस्टिट्यूशन. हे दिलेलं नाही आपल्याला, आपण घेतलंय. x इक्वल टू टॅन थिटा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा. हे बघा आता, लॉग 1 प्लस टॅन थिटा अपॉन टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 डी एक्स म्हणजे सेक्स स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा. लिमिट आता इथे 0 ठेवायचं. x इक्वल टू टॅन थिटामध्ये x इक्वल टू 0 ठेवायचं, 0. तर टॅन 0 0च आहे. x इक्वल टू 1 ठेवायचं, 1 1. टॅन पाय फॉर 1 आहे, टॅन पाय फॉर 1. आता हे कॅन्सल होतात बघा तुम्ही. 0 टू पाय फॉर लॉग 1 प्लस टॅन थिटा डी थिटा काय आहे, किंवा लॉग 1 प्लस टॅन एस डी एस काय, सेमच. एक्सच्या जागेवर थिटा आलं तर काय फरक पडते. म्हणजे हे दोन्ही क्वेश्चन एकच आहेत, फक्त हे विदाऊट सबस्टिट्यूशन आहे. आता मी सॉल्व्ह करायला चालू करतो. प्रॉब्लेम हेच सॉल्व्ह करतो मी, हे तर मी तुम्हाला करून दाखवलं आहे. आता हे घेतो, लक्ष द्या, इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन. इथून स्टार्ट करतो. 0 टू सोल्युशन. पाय बाय 4 लॉग 1 प्लस टॅन एस डी एस घेतलं काय, किंवा 1 प्लस टॅन थिटा डी थिटा घेतलं काय. आता याला शॉर्टकट मेथड नाही, याची सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्हची मेथड सेमच आहे. त्या प्रॉब्लेमला शॉर्टकट नाही. जरी ऑब्जेक्टिव्हमध्ये आलं तर असंच करावं लागेल, फक्त कॅल्क्युलेशन डायरेक्ट करावं लागेल. तर आता मी प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करायला घेतला, कारण ह्याला तर मी करून दिलं डायरेक्ट. टॅन थिटा ठेवला इथं, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा डी एक्स म्हणजे सेक्स स्क्वेअर थिटा डी थिटा. लिमिट बदलले, टॅन पाय फॉर 1 आहे, टॅन 0 0 आहे. याने मॅच झाला. तर मी याला सोडवायला चालू करतो. तुम्ही पहा, बाय युजिंग प्रॉपर्टी नंबर 5 I equals to 0 to pi 4 log 1 plus tan pi by 4 minus x. प्रॉपर्टी वापरली मी. कसं वापरायचं, आयला आहे 0 टू पाय 4 लॉग 1 प्लस टॅन एक्स जागेवर पाय बाय 4 मायनस एक्स, एक्स इक्वल टू पाय बाय 4 मायनस एक्स. आता एक तर तुम्ही याला टॅन ए मायनस बीचं फॉर्म्युला वापरू शकता याला, नाहीतर डायरेक्ट इथं रिझल्ट पण आहे. रिझल्ट कोणता आहे ते सांगतो. तर 1 मायनस टॅन ए अपॉन 1 प्लस टॅन ए इज इक्वल टू टॅन पाय बाय 4 मायनस ए. तुम्ही हे पण करू शकता. समजा हे पार्ट नसेल, हे जर माहीत नसेल, तर तुम्ही टॅन ए मायनस बी वापरू शकता. त्याचा पण फॉर्म्युला आहे. त्याला ए बी घेतलं समजा, फक्त एक स्टेप वाढते, एक स्टेप जास्त येते. टॅन ए मायनस बी, टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. आता मी डायरेक्ट करतो ते वरचंच. म्हणजे काय होतं बघा, 0 टू पाय 4 लॉग 1 प्लस टॅन ए मायनस बी, टॅन ए टॅन पाय 4 मायनस एक्स आहे ना, त्याला 1 मायनस टॅन एक्स अपॉन 1 प्लस टॅन एक्स. टॅन पाय 4 मायनस एक्स म्हणजे
1 मायनस टॅन एक्स बाय 1 प्लस टॅन एक्स. इथे एलसीएम काढतो आता. काय याचं फॉर्म्युला वापरला आहे इथं बघा ना. टॅन पाय वर मायनस ए 1 मायनस टॅन हे वापरलं नाही आपण. टॅन पाय वर मायनस ए 1 मायनस टॅन ए पण 1 प्लस टॅन ए. याचं एलसीएम काढतो. हे कॉट एक्स होत नाही ना. टॅन पाय वर मायनस एक्सचं कॉट एक्स होत नाही. पाय बाय टू असतं तर झालं असतं. टॅन पाय बाय टू मायनस एक्स असतं तर कॉट एक्स झालं असतं. इथं पाय बाय 4 आहे त्याच्यामुळे मग फॉर्म्युला आता एलसीएम काढतो इथला 1 प्लस टॅन एक्स आणि क्रॉस मल्टिप्लाय करतो म्हणजे आय इक्वल्स टू 0 टू पाय 4 0 टू पाय 4 इथला एलसीएम 1 प्लस टॅन एक्स लॉग 1 प्लस टॅन एक्स एलसीएम क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 प्लस टॅन एक्स प्लस 1 मायनस टॅन एक्स 1 प्लस टॅन एक्स प्लस 1 मायनस टॅन एक्स dx हे कॅन्सल मायनस टॅन प्लस टॅन कॅन्सल झाले. I equals to 0 to pi 4 log 2 upon 1 plus tan x 1 plus 1 2 divided by 1 plus tan x. आता लॉगचा रूल वापरतो. log a by b log a minus log b log a by b log a minus log b. लॉगचा रूल मायनस टॅन प्लस टॅन कटले. आता सेपरेट इंडिकेशन घेतो. याचे दोन इंडिकेशन करू. लॉग टूचं इंडिकेशन वेगळं लॉग 1 प्लस टॅन एक्सचं वेगळं. इंडिकेशन सेपरेट करतो म्हणजेच काय होतं आय गोस टू 0 टू पाय 4 log 2 dx 0 to pi 4 log 2 dx minus 0 to pi 4 log इथं बघा 0 to pi 4 log 2 dx 0 to pi 4 log 1 plus tan x dx. आता हे जे दिसते तुम्हाला हेच आपलं प्रॉब्लेम आहे. ओरिजिनल एक्झाम्पल आहे. ज्याचं इंडिकेशन आपल्याला काढायचं होतं तेच परत आलंय बघा इथं काय 0 to pi 4 log 1 plus tan x. तर ह्याच्याबद्दल मी आय ठेवतो आता हेच परत आलंय 0 to pi 4 log 1 plus tan x बद्दल आता आय ठेवतो. हे बघा हे काय सेम इथं कॉमन काढतो log 2 0 to pi 4 1 dx याच्याबद्दल आय ठेवतो फ्रॉम 1. हे आपलं ओरिजिनल प्रॉब्लेम आहे तोच परत डबल आलं रिपीट प्रॉब्लेम आहे. इकडं आहे हे ते पण आहेच आहे. आपलं एक्झाम्पल आहे ॲक्च्युअल एक्झाम्पल आहे. आय प्लस आय 2 आय होते आय प्लस आय 2 आय लॉग 2 1चं इंडिकेशन एक्स 0 to pi 4 log 2 1चं इंडिकेशन एक्स log 2 इंटू pi by 4 minus 0 म्हणजेच pi by 4 log 2 आलं. पण ही 2 आयची व्हॅल्यू आहे 2 आय इक्वल्स टू pi 4 log 2 2 ने डिवाइड करू आय इक्वल्स टू pi by 8 log 2 येते pi by 8 इंटू log 2. पुन्हा एकदा सांगतो मी प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे. ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्टिव्ह दोन्हीकडे पण महत्त्वाचं आहे. परत इथं याला काही शॉर्टकट वगैरे नाही आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये आलं तर असंच करावं लागतं. एक्झाम्पल हा आपलं क्वेश्चन आता सोल्युशन करायचं
याचं सगळ्यात पहिलं प्रॉपर्टी नंबर 5 वापरायची. प्रॉपर्टी नंबर 5 वापरायची म्हणजे काय करायचं, तर जिथं एक्स आहे तिथं अपर लिमिट -x ठेवायचं, बाकी काहीच चेंज नाही. बघा 0 to पाय 4ला 0 to पाय 4, लॉगला लॉग, 1ला 1, प्लसला प्लस, टॅनला टॅन, फक्त एक्सच्या जागेवर पाय 4 -x ठेवायचं. मी याचा डायरेक्ट फॉर्म्युला वापरला आहे. याचा टॅन पाय 4 -xचा फॉर्म्युला इथं आहे. 1 - tan a आपण 1 + tan a हे वापरलं. तर पुढं काहीच नाही, LCM काढलं, इंटिग्रेशन नाहीच आहे ह्याच्यात, क्रॉस मल्टिप्लाय केलं, 1 + tan x × 1, 1 - tan x × 1, 1 + tan x × 1, 1 - tan x, हे कॅन्सल झालं. हे 1 + 1 2 आला, 2 आपण 1 + tan x. आता लॉगचा रूल वापरला, log a/b, log a - log b, सेपरेट इंटिग्रेशन, दोन इंटिग्रेशन केलं, त्याचं वेगळं आणि त्याचं वेगळं. मग त्याचा फायदा काय झाला, तर हे जे इंटिग्रेशन आहे तोच आपला ओरिजिनल प्रॉब्लेम आहे, ज्याला आपण आय म्हणलाय. हा जो पार्ट आहे सेकंड पार्ट, तो आपलं ओरिजिनल एक्झाम्पल आहे, त्याला आय म्हणलाय. मग हे i + i 2i होते, हे मायनस आहे, i + i 2i होते. log 2 कॉमन काढलं समजा आपण, तर 1 राहते. 1चं इंटिग्रेशन x आहे, पाय 4 - 0, तर पाय 4 log 2 येते, 2i ची व्हॅल्यू 2ने डिवाइड केलं तर i = पाय 8 log 2 आलं. बरोबर आहे, लक्षात येते.